क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्र क्रांती न्यूजवर काल प्रसारित झालेल्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे। जयदर इथं पुणत खोऱ्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी बोगस डॉक्टरांविरोधात बैठक घेऊन चर्चा केली आहे। त्याबाबत सविस्तर माहिती अशी की जयदर ग्रामपंचायतपैकी पुणेगाव येथील प्रतिभा पंकज चौधरी या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला होता। त्या आक्रोशाची पुणेगाव येथील ग्रामस्थांनी जयदर येथील बोगस डॉक्टरांविरोधात आवाज उठवला। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी व सरपंच आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बोगस डॉक्टरांचा कायम बंदोबस्त करण्यात यावा अशी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले। सरकारी दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या सुविधाही पुरेपूर दिल्या पाहिजेत असं अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यावेळी जयश्री पवार यांच्याकडे सरपंचांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जयदरला ग्रामीण आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा म्हणून निवेदन दिले। यावेळी धारडे दिगर, पिंपळे खुर्द, गणोरा, भैताने, काटरे दिगर, खडकी, कोसवन, जयदर, सुळे, सुपले दिगर, खर्डे दिगर या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व आदिवासी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आता बोगस डॉक्टरांच्या विरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व गट विकास अधिकारी हे काय कारवाई करतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। आणि आपलं पण कोणी अधिकारी प्रशासकीय गोष्टी त्याच्यात इंटरफिअर नाही करत, त्याच्यामुळे ते लोक बसवले जातात आणि एखाद्या ठिकाणी ते भाड्याने घेतात, ते भाडं भरून ते तिथे व्यवसाय करायला सुरुवात होतो। पण आपल्याला एक ग्रामपंचायतने जर तो नकारच दिला व्यवसाय करण्याचा, तर असा व्यक्ती तिथे मुळातच बसणार। आणि जरी आमच्या निदर्शनास आला तर आम्ही पण ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांना आम्ही नावं कळू, फक्त सहकार्य एवढंच अपेक्षा असेल की त्या व्यक्तीला निक्षून सांगा की बाबा करू नको हा व्यवसाय। कारण फरक असाच पडतो की आम्हाला इकडून फोन येतो, इकडं असं आहे, तिकडं तसं आहे, मग दुसरा लगेच एखाद्याचा फोन येतो की नाही बा तो डॉक्टर आम्हाला तिथं रात्रीचा राहतो, उपचार करतो, पण मग तो व्यक्ती अडाणी असतो, त्याला माहिती नसतं, तो चुकीचा पण उपचार करू शकतो, त्याला आधार म्हणून तो म्हणतो की हा याला इथेच ठेवा। मग अशी आमची अडचण होती, त्याला कारवाई करायची। तो रजिस्ट्रेशनचं जे ग्रामपंचायतचं ठराव, त्याचे सर्टिफिकेट ते PSC ला बघितले जातात, वैद्यकीय अधिकारी आमच्याकडे दिले जातात, आम्ही ते वरती पाठवतो आणि हे जिल्हा आरोग्य अधिकारी असतात, ते त्याला रजिस्ट्रेशन देतात, तेव्हा त्याला वैद्यकीय व्यवसाय करायची परवानगी। हा सरळ साधा नियम आहे आणि याच्यात पळवाटा करून लोक व्यवसाय करतात। फक्त मला सरपंच साहेब किंवा कार्यकर्ते असेल सगळे एकच विनंती की असा व्यक्ती असेल त्याचं सांगा, आम्ही त्याची चौकशी करू, चौकशी करून तुम्हाला सांगू की पण त्याला तुम्ही तिथून निक्षून सांगून द्या की तुम्ही हे करू नका आणि चुकीच्या उपचारांमुळे जे काही घटना घडतात ते व्हायला नको। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।